तर नांदेडकर बघू शकता, आपण आहोत आता सध्या नवीन मोंढ्यामध्ये. तर या ठिकाणी चालू आहे 3 जानेवारी पासून ते 9 जानेवारी पर्यंत श्री शिव महापुराण कथा. पूर्ण व्हिडिओ बघा आता.
जय हो. मी भजन आहे ना, हे ऐका ना, हे भजन मी म्हणलोच नाही का म्हणलो नव्हतो, पण काल मला याची प्रेरणा त्या वर्माजीच्या घरी गेलो ना तिथं झाली. म्हणलो नसतो मी आजही, तो यश आहे यश. त्याच्या वडिलांना त्यांनी फोन केला, तुफानों में भटक रहा. हा नजर ना खूप आनंद आहे. नांदेड वासियांनी जे प्रेम या सालासर भजनी मंडळावर केलंय अफाट आणि असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा चालतोय. थोडं प्रेमानं बोलू, हे सालासर भजनी मंडळ सुद्धा नांदेडवाल्याच्या प्रेमातून कधीच उत्तराई होऊ शकत नाही महाराज. इतकं प्रेम नांदेड आहे. कोण कुणाला देतं महाराज वेळ? मल्टीमीडियाचा काळ आहे, सगळेजण घरी बघणारी माणसं आहेत. इतकी लोक कथेवर प्रेम करतात, त्याचं कारण काय माहित आहे? अजून बी लोकांना विश्वास आहे की अजून बी देव आमचं चांगलं करेल. आणि अजून एकदा सांगतो, आपसातले मतभेद बाजूला टाका, हेवा दावा बाजूला टाका, जावा जावाच्या भांडणाच्या बाहेर चला, भावा भावाच्या भांडणाच्या बाहेर चला. एकत्रित कुटुंब येणाऱ्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. कोणी नाही कुणाचं लक्षात घ्या. पाया पडतो सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पंचम स्कंद युद्ध खंडामध्ये मला प्रवेश करायचा म्हणून भजन केलं होतं. अजून एक 5 मिनिटांनी जोडी फिरवू आपण. लक्षात आहे माझ्या? लक्षात आहे? 5च मिनिटं ना, लक्षात आहे. कारण आज मी 10 मिनिट उशिरा आलोय थोडा, तर 10 मिनिट मला बी उशिरा काम करणं आवश्यक आहे. मजुरी पूर्ण केली पाहिजे आणि पगार पूर्ण घेतला पाहिजे. मजुरी है ना. आणि सांगू का, एक वाक्य सांगू, मेरे गुरुजी की गुलामी ने विश्व को मुझे सलामी करने को लगा दिया. मला कोणी जरी विचारलं ना, मी व्यासपीठावर बोलतोय, लाईव्ह बघणारे बघत आणि मी व्यासपीठ, मला कोणी ओळख विचारली, बाबा जी मुझे कोई पूछता है कि तुम्हारी पहचान क्या है, तो मैं बताता हूं मैं गुरुजी के महफिल का कुत्ता हूं. कारण ज्याला पुत्र होता येतं त्याला दत्तात्रयाच्या समोर उभं राहता येतं. बघा, तुम्ही खोटा असेल ना, कानाला धरून खाली बसवा. उगा नाही बोलायलो, त्यांच्या शेजारी बसून बोलतोय. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्यांना जगदीश बाबा म्हणा, काही म्हणा, मी त्यांना हनुमान स्वरूप मानतो. आहे ते आहे ना. एखादा सांगू तुम्हाला, खरं खरं सांगू नको, त्यांच्या परवानगीने सांगतो. बजरंग बली सिर्फ इनकी सुनता है नांदेड़ में. नंदू भाऊ, कैलाश भाऊ, हे त्यांच्या जवळ गेल्यावर कळतं मला. जवळ गेल्यावर साधु का गणवेश मत देखिए, साधु का गुणवेश देखिए. गणवेश से साधु नहीं पहचाने जाते. सादगी श्रृंगार हो जाती है ना, तो आईने के हाल हो जाती है. अतिशय लक्ष देऊन ऐका, 2 मिनिटाचा विषय आहे. शिवपुत्र स्कंद नावाचा जो ऐकलंय ना काल तुम्ही, इकडे बघा. थांबा थांबा, तुम्हाला प्रश्न विचारतो. तारकासुराला कोणी मारलं होतं? जाऊ का घरी जाऊ का? तब जन में हुशक बदन कुमार कार्तिकेय